अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? खासदार संजय राऊतांचा सवाल. भाजपला विरोध करणारा एकतर जीव गमावतो किंवा जेलमध्ये जातो, राऊतांचा आरोप. अमित शहा यांनी पियुष गोयल यांना फटकारलं. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचा गोयल यांनी केला होता दावा. प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झाल्याचा दावा करणं गोयल यांच्या अंगाशी. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट. लोकभावनेचा आदर करूनच निर्णय घेणार, तर राज ठाकरे वाकरे हे आमच्या पक्षाचे आहेत का? पटेलांचा पलटवार. शरद पवारांना विलीनीकरण हवं असेल तर एनडीए मध्ये सहभागी व्हावं लागेल. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका. विलीनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपमधील नेत्यांशी चर्चा करावी लागणार. पुण्यासोबत बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवारांकडेच. शासन आदेश जारी, तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदाची पाठीही लागली. राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित. सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता. सत्ताधारी पक्षांच्या सहमतीने निर्णय झाल्याची चर्चा. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार होत्या लातूरला. चंद्रपुरातील काँग्रेसमधील वादावरती दिल्ली हायकमांडचा तोडगा. प्रतिभा धानोरकर यांचा महापौर तर वडेट्टीवार गटाचा उपमहापौर होणार. एकमेकांच्या मतदारसंघात लुडबुड करू नका, हायकमांडची सूचना. मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता विराजमान. भाजपने अमराठी महापौर केल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग. महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज किंवा उद्या बैठक. 7 फेब्रुवारीला महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार. पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे. भाजपकडून नागपुरेंच्या नावाची अधिकृत घोषणा, तर उपमहापौरपदी भाजपकडून परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा. पुणे पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेला नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांना तुरुंगातून बोलावलं जाणार. 9 तारखेला पुणे पालिकेची सर्वसाधारण सभा. नगरसचिव पाठवणार कारागृहाला पत्र. अतिक्रमण कारवाई विरोधात नागपूर महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. हातगाड्यांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा. नागपूर महापालिका मुख्यालयामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. निवडणुकीत अडसर नको म्हणून पोटच्या मुलीला संपवलं. अपत्य निवडणुकीसाठी अडचण ठरल्याने 7 वर्षीय मुलीची हत्या. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील केरूर गावातली घटना. मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाचा मुजोरपणा. कार्यालयातील मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप. तुम घाटी लोक सुधरोगे नाही असं म्हणत शिवीगाळ. रहेजा विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. चीनचं सैन्य एलओसीवर येऊन थांबलं होतं तेव्हा 56 इंचाची छाती कुठे गेली होती? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा. लोकसभेतल्या विरोधी पक्षाचे 8 खासदार निलंबित. अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकणाऱ्या 8 खासदारांचं निलंबन. लोकसभेमध्ये राहुल गांधींना बोलू न दिल्याने सभागृहामध्ये विरोधकांचा गोंधळ. अमेरिकेनं टॅरिफ घटवल्याने पंतप्रधान मोदींनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार. मात्र रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याबाबत मोदींच्या पोस्टमध्ये कोणताही उल्लेख नाही. अमेरिका भारत व्यापार करारावरून पंतप्रधान मोदी टीकेचं लक्ष.
भारतीय शेतकऱ्यांच्या मृत्यूला संमती देणारा करार असल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप. करारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, राहुल गांधींची ही टीका.